मंगळवार गणपतीचा दिवस. आज आहे मंगळवार गणपतीचा दिवस. प्रचंड भाविकांची गर्दी, प्रचंड भाविकांची गर्दी आज मंगळवार. तर हे श्री क्षेत्र गणपतीपुळे जागृत देवस्थान, नवरा माझा नवसाचा सचिन पळगावकरचा पिक्चर जिथून प्रसिद्धी झोतात आला ते हे गणपतीपुळे मंदिर. हे समुद्र किनारी बसलेलं मूर्ती आहे आणि मंदिरानंतर किती वाढीव क्षेत्र केलेलं आहे ते तुम्हाला दिसते. आता CRZ कोस्टल झोन रेग्युलेटरी नियम ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण आम्ही सगळ्या देवाच्या नावाखाली फाट्यावर बसवतो. आणि हे इथे बघा शॉपिंग मार्केट होतं. हे शॉपिंग मार्केट, हे शॉपिंग मार्केट आहे. हे समुद्राच्या कोस्टल झोनवर आहे, त्यामुळे कोस्टल झोनमध्ये याला परमिशन मिळत नाही आहे. परंतु देवाच्या नावाखाली सगळं काही आबादी असतं, सगळे नियम धाब्यावर असतात. त्यामुळे काय माहिती आहे का, इथे मी आता बऱ्याच 2-3 गाड्या बघितल्या. मी माझी गाडी पण माझं सरकारी कार्ड दाखवून, रिटायरमेंटचं कार्ड दाखवून, सरकारी कार्ड दाखवून आतमध्ये थेट येऊ शकतो. परंतु मी सर्व ठिकाणी नियम पाळतो. माझं कुटुंबाला शिस्त दिली आहे की सरकारी क्षेत्राचा गैरफायदा घ्यायचा नाही. तर आम्ही घेत नाहीत. आम्ही गाडी बाहेर रस्त्यावरती लावलेली आहे आणि तिकडनं चालत मंदिरात आलो. पण काही 2-4 पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आतमध्ये आल्या तर हे मी सुद्धा करू शकतो. परंतु नियम कधी कोणी पाळायचे? जर सरकारी अधिकारी, शासन नियुक्त अधिकारी, सरकारी अधिकारी, शासन नियुक्त अधिकारी, शासन प्रणित अधिकारी आणि शासनच कायद्याचा मोडू लागला सरकारी अधिकारी, तर जनता कायदे कशाला पाळतील? हे मुख्यत्व आहे. आम्ही देवाच्या दारी आलो. देवाच्या दारी आले तिथे शासकीय रूप नसावा तर आपलं स्वतःच्या लाईनीमध्ये यावं. आता आमच्या कुटुंब लाईनीत गेलं आहे. मी 1 तास जरा बाहेर थांबलो आहे. अख्खा समुद्र फिरून आलो, पण अजून काही लाईन बाहेर आलेली नाही. मी तुम्हाला गर्दी पण दाखवली, प्रचंड गर्दी दाखवली. आणि हे इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये मुद्दामून हे सरकारला हे दाखवायचं आहे की शासन अशा प्रकारचे सर्व मंदिरं नियंत्रित करावीत, ताब्यात घ्यावीत. कारण इथं भरपूर पैसा आहे मंदिरांमध्ये, तो गोरगरिबांच्या शासकीय सेवेच्या कामामध्ये. इकडे तुम्ही लक्ष तुम्ही सरकारी क्षेत्र जसं शिर्डीचे साईबाबा देवस्थान, त्र्यंबकेश्वर देवस्थान, शिर्डी साईबाबा देवस्थान, कोल्हापूर देवस्थान, इथे सगळे कसं सरकारी विश्वस्त नेमलेले आहेत, तसे बॉडी नेमावी हीच विनंती आहे. धन्यवाद.